नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, OSISच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत TETसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित। गणित या विषयाच्या अंतर्गत आपण संख्यांचे प्रकार या टॉपिकवर आतापर्यंत आलेले जे काही प्रश्न आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये आपण 2013 ते 2025 पर्यंत जे गणिताचे पेपर झाले त्या पेपरमधील संख्यावर जे प्रश्न विचारलेत आपण त्यांचं विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला ते तुम्हाला उपयोगी होईल। तत्पूर्वी तुम्ही आपलं जे OSIS करियर पॉईंटचं ॲप आहे या ॲपमध्ये 2013 ते 2025 पर्यंत जे झालेले पेपर आहेत दोन्ही पेपर या पेपरचे सब्जेक्ट वाईज आपण ओल्ड पेपर तुम्हाला तिथं अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर काही विषयाचे सराव पेपरसुद्धा तुम्हाला तिथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तुम्ही हे पेपर सोडवू शकता, ऑनलाईन पद्धतीने व्ह्यूज करू शकता। त्याचबरोबर विश्लेषणाचे व्हिडिओसुद्धा तुम्ही तिथून पाहू शकता। तर हे ॲप तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवर डाउनलोड करता येईल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्हाला ते लिंकद्वारे डाउनलोड करता येईल। तर अधिक वेळ न घेता आतापर्यंत आलेले जे काही संख्यांच्या प्रकारावर प्रश्न आहेत त्यांचा सराव करूयात। प्रश्न आहे, खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती? TET फर्स्ट पेपर 2025ला आलेला प्रश्न आहे। आता सहमूळ संख्या म्हणजे काय पहिले हे समजून घेऊयात। सहमूळ संख्या म्हणजे सापेक्ष मूळ संख्या, परस्पर मूळ संख्या, तीन मराठी नाव आहेत। इंग्लिशमध्ये त्याला आपण को प्राईम नंबर्स असं म्हणतो। यामध्ये बघा फक्त एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। ज्या दोन संख्यामध्ये एक खेरीज शिवाय अन्य कोणताही सामायिक अव्यय नसतो अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते। सहमूळ संख्यांचा मसावी एक असतो। सहमूळ संख्या स्वतः मूळ संख्या असणे आवश्यक नाही। ही अतिशय एक महत्त्वाची लाईन आहे बघा। सहमूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो। चला तर मग आता आपण काय करू, एक एक पर्याय बघूयात। 165, 92, 140, 177, 308, 295, 207, 195 आपण दोन्ही पद्धतीने घेऊयात। शॉर्टकट पद्धतीनं कसोट्यांचा वापर करून विदिन अ सेकंद कसं उत्तर काढता येईल तेही पाहता येईल व स्टेप बाय स्टेपही जाऊयात। पहिले आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात। 165चे विभाजक सर्व इथं पाडून घेतले। 92चे विभाजक बघा, दोघांमध्ये फक्त एकच कॉमन आहे, कुठलाही विभाजक कॉमन असणार नाही, म्हणजे ही सहमूळ संख्याची जोडी आहे। 140, 177 फक्त एक कॉमन आहे, बाकी कुणीही कॉमन नाही, म्हणजे ही पण जोडी आहे। 308 आणि 295 बघा फक्त एक कॉमन आहे, इथं कुणीही कॉमन नाही, म्हणजे ही पण जोडी होणार आहे। आता 207 आणि 195 एक पण कॉमन आहे, तीन पण कॉमन आहे, म्हणजे हे आपलं उत्तर आहे की ही सहमूळ संख्यांची जोडी नाही। का? कारण एक शिवाय अन्य विभाजक आहे की जो दोघांमध्ये कॉमन आहे, बरोबर। म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की इथे 3 भाग जातोय, म्हणजे एक शिवाय आणखीन एक जरी कॉमन विभाजक असेल तर आपलं उत्तर होणार आहे। इथे लक्षात। आता चला आणखी तुम्हाला एक शॉर्टकट मेथड सांगतो, विदिन अ सेकंद कसं उत्तर काढायचं। पहिले 2ची कसोटी वापरून पहा, पण इथं 5 आले, इथं 7 आलेत, इथं 5 आले, इथं 5 आले, 2ची कसोटी जमणार नाही। आता 3ची कसोटी वापरा, बघा 6 आणि 1 7, 7 आणि 5 12, बरोबर आहे। 6 आणि 1 7, 7 आणि 5 12, 3 भाग जातो। 9 आणि 2 11, 3 भाग जात नाही, म्हणजे 3ची कसोटी चालत नाही। 4 आणि 1 5, 3 भाग जात नाही, बरोबर आहे, म्हणजे पुढे जायचं कामच नाही। 3 आणि 8 11, म्हणजे 3 भाग जात नाही, म्हणजे या तीनही पर्यायाला 3 भाग जात नाही, बरोबर। आता बघा 207, 7 आणि 2 9, 3 भाग जातो। 9 आणि 1 10 आणि 5 15, 3 भाग जातो। ज्या संख्यांच्या आडव्या बेरजेला 3 भाग जातो त्या संख्येला 3 भाग जातो, म्हणजे 207 आणि 195 या दोन्ही संख्येला 3 भाग जातो। मग 3 जर भाग जातो तर काय होणार आहे, यांना जर 3 भाग जातो दोन्ही संख्यांना, तर या सहमूळ आहेत का? नाही। सहमूळची जोडी आहे का? सहमूळची जोडी होणार नाही, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने उत्तर काढता येईल। आपण दोन्ही मेथड घेतल्या, अगदी पायरी पायरीनं कसं जायचं तेही घेतलं व शॉर्टकटही कसं काढता येईल ते पण बघितलं। पुढील प्रश्न पाहूयात।
3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? 2025लाच आलेला प्रश्न आहे. बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय पहिले समजून घेऊयात. ट्रिअँगल नंबर्स, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. बरोबर. मग आता आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे काय लक्षात आले की 2 क्रमवार नैसर्गिक संख्या कोणत्याही त्या संख्याचा गुणाकार करायचा, गुणाकार करून त्याची निमपट म्हणजे 2 न भागायचं. येते लक्षात? मग इथं तुम्हाला एक्झाम्पल दिले बघा. 1 गुणिले 2 बरोबर 2, 2 भागिले 2 बरोबर 1. 1 झाली पहिली त्रिकोणी संख्या. त्यानंतर 2 गुणिले 3 बरोबर 6, 6 भागिले 2 बरोबर 3. मग आता 3, 6, 10, 15, 21, 28, 36 या सगळ्या काय आहेत? त्रिकोणी संख्या आहेत. आता आपल्या प्रश्नाकडे आपण वळूयात. 3 ही पहिली त्रिकोणी संख्या घ्या. त्यांचं म्हणे 3ला नंबर 1 द्या. ठीक आहे, 3 घेतली आपण पहिली. त्यानंतर क्रमागत 5वी येणारी त्रिकोणी संख्या. ठीक आहे ना, क्रमागत 5वी येणारी. मग बघा, 3 झाली पहिली, 6 दुसरी, 10 तिसरी, 15 चौथी आणि 21 5वी. आता या 21 ही 5वी त्रिकोणी संख्या झाली. हिचं काय करायचं आहे? हिचा वर्ग करायचा आहे. 21चा वर्ग. मग आपल्याला माहिती आहे 21चा वर्ग किती आहे? 441. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आहे? 2024ला आलेला प्रश्न आहे. मग आपलं सूत्र आहे एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस 1. मग बघा, 50 वजा 1 बरोबर 49 प्लस 1 बरोबर 50. एकूण संख्या किती आहे? 50. आता बेरजेचं सूत्र काय आहे? क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. मग आता 1 + 50 भागिले 2 गुणिले 50 बरोबर 51/2 गुणिले 50. 2 कटले 50 कटले, 51 गुणिले 50 बरोबर 1275. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न आहे आपला की 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? मग आता बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय? आपण आत्ताच पाहिलं होतं की 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी सूत्र आहे n इन ब्रॅकेट n मायनस n + 1 डिवायडेड 2. मग n बरोबर पहिली नैसर्गिक संख्या किंवा पाया. मग आता त्रिकोणी संख्येचा पहिले पाया काढणं आहे. मग आता 2 क्रमवार संख्यांमधील पहिल्या संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात. मग आता त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्गसंख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. मग आता पहिले आपण 10चा पाया काढू. 10चा पाया 10 गुणिले 2 बरोबर 20. 20 पेक्षा आता काय करायचं? लहान पण जवळची वर्गसंख्या मोठ्यात मोठी ती आहे 16. 16चं वर्गमूळ 4. 4 झाला पाया. मग नवीन पाया काय करायचं? त्यानंतर 8वी संख्या घ्यायची ना. 4 + 8 नवीन पाया झाला 12. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर होणार आहे. आता इथे आपल्याला थोडासा स्क्रीनचा इश्यू येतोय म्हणून आपण डिटेलमध्ये लिहू शकत नाही. त्यामुळे आपली एक सुविधा काय करून दिली? DTP करून दिलेला आहे. आपण व्हिडिओ पॉज करू शकता आणि हे सगळं व्यवस्थितरित्या लिहून घेऊ शकता किंवा वाचून घेऊ शकता. याचा स्क्रीनशॉटही आपल्याला घेता येईल. आता आपण जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, तुम्ही लिंकद्वारेही जाऊ शकता. प्ले स्टोअरला सर्च करा ओएसिस करिअर पॉईंट किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, जिथे तुम्हाला तो आपल्याला लिंक डाउनलोड करता येईल. ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये 2013 ते 2025 पर्यंत झालेले ओल्ड पेपर गणिताचे सर्व तुम्हाला ॲपमध्ये सोडवता येतील व त्याचबरोबर त्यांचा तिथं व्ह्यू करता येईल आणि व्हिडिओच्या लिंकसुद्धा उपलब्ध आहे. तसेच सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत. याच प्रकारे सर्व विषय मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास, सोशल सायन्स सर्वांचे तिथे जुने पेपर उपलब्ध आहेत. विषयानुसार तुम्ही जॉईन करू शकता. पुढे आहे आता 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती? सेम मेथड वापरायची. एकूण 2 अंकी संख्या किती आहेत? 90. त्यामध्ये एकूण 2 अंकी समसंख्या किती आहेत? 45. एकूण 2 अंकी विषम संख्या किती आहेत? 45. मग क्रमवार समसंख्यांची बेरीज पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागिले 2
गुणिला एकूण समसंख्या. मग आता बघा 10 + 98 भागिले 2 गुणिला 45, तर आपलं उत्तर आलं 2430. मग पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे. नेक्स्ट आहे आपल्याला सेम असा प्रश्न ऑलरेडी आला आहे की 9, 49, 11, 111, 19, 247, 21, 85 आणि 12, 13, 33 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती. आपण सहमूळ संख्यांची डिटेल माहिती पाहिली, जे को प्राईम नंबर्स आहेत त्यांची. आता बघा 9चे आणि 49चे विभाजक कुणीच कॉमन नाही आहे. 11 आणि 111चे विभाजक कॉमन कुणीच येत नाही आहे. 21 आणि 85चे विभाजक कॉमन कुणीच येत नाही. म्हणजे एक जोडी झाली 1, 49, 111, 11 आणि 21, 85. आलं लक्षात. म्हणजे आपलं उत्तर आहे 3. मग आता प्रश्न आहे की राहिलेल्या ज्या जोड्या आहेत त्या का नाहीत. तर बघा आपण सेम मेथड वापरायची. काय काय करायचं, कसोट्या वापरून पाहायच्या. पण आपण इथं जर पाहिलं, जर आपल्याला 19चा जर आपण गुणाकार केला तर 19 गुणिला 13 247, म्हणजे याला 19ने भाग जातो म्हणून ही जोडी होणार नाही. पुढे आहे 12 आणि 33. बघा 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, दोघांचे आडव्या बेरजेला 3ने भाग जातो म्हणजे ही पण सहमूळची जोडी होणार नाही. 9, 49, 11, 111 आणि 21, 85 ही जोडी होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की मूळ संख्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता. 2020ला आलेला प्रश्न आहे. यामध्ये आपलं काय करायचं आहे, थोडंसं डिटेलमध्ये जायचं आहे. इथे तुम्हाला एक सुविधा करून दिली आहे. 101 ते 200 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज, संख्यांची तर बेरीज नाही संख्यांची इथं तुम्हाला दिल्यात. एकूण 21 संख्या आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. इथं बेरीज शब्द नाही हां. आता आपण जाऊयात स्टेप बाय स्टेप. काय करायचं आहे, मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय, जिला भाग जाणार नाही, कशानंच भाग जात नाही एक सोडून. मग आता 193 बघा काय करायचं, पर्याय कट मेथडनं जाता येतं का बघा. 193 इथे आहे, इथे आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. आता 193 बद्दल चर्चा करून फायदा नाही, कारण तो सगळ्या ठिकाणी आहे. पुढे आहे बघा 163, 163, 163. आता चौथ्या पर्यायात नाही म्हणजे 163ला बघावं लागेल. पुढे जाऊ 173, 173, 173 तिन्ही ठिकाणी आहे. ओके 143, 143, 143 इथे नाही, इथे आहे 113, 113, 113. मग यापैकी कोणती संख्या पहिले कटते आपण ती बघत जाऊयात. तर 193, 163, 173, 143 कटते बघा. कारण 143ला 11ने भाग जातो आणि 13ने हे भाग जातो. मग जर 11 आणि 13ने भाग जातो तर ही मूळ संख्या नाही, म्हणजे हा पर्याय काटला. 143 इथे म्हणजे हा पर्याय सुद्धा काटला, इथे आहे म्हणजे हा पर्याय सुद्धा काटला. इथे लक्षात. म्हणजे आपलं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 3. या सर्व मूळ संख्या आहेत. आहे का बघा बरं. 113 आहे, 173 आहे, 163 आहे, 193 पण आहे. 101 ते 200 पर्यंत किती आहेत, 21 संख्या आहे. हे आपल्या अधिक माहितीसाठी होतं, आपण हवं ते लिहून घेतलेलं आपल्या फायद्याचा होईल. पुढे चलूयात आपण. क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 730 आहे, तर त्यातील फक्त 6व्या व 3ऱ्या संख्यांची बेरीज किती असेल. सेम मेथड वापरायची आहे. क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 730 आहे. समजा पहिली समसंख्या x. मग बघा x, x + 2, x + 4, x + 6, x + 8, x + 10, x + 12, x + 14, x + 16, x + 18 झाल्या पहिल्या 10 बरोबर 730. मग बेरीज करा. 10x + 90, 90 कोणची बेरीज झाली, 18, 16, 14, 12, 10, 8, 6, 4, 2 बरोबर 730. मग आता 10x बरोबर 730 वजा 90, x बरोबर 640 भागेला 10, x बरोबर 64. आता तिसरी संख्या काय होती आपली बघा. इथं आपल्याला तिसरी संख्या दिली x + 4, x + 4 म्हणजे काय, 64 + 4 बरोबर 68. सहावी संख्या x + 10 बरोबर 64 + 10 बरोबर 74. मग आता 68 आणि 74 किती झाले, 142. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे. आता हेच गणित आपण आणखी शॉर्टकट पद्धतीने सोडवू शकतो. बघा क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 730 आहे,
जर आपण 730ला 10ने भागितलं तर किती आले 73. मग आता 73च्या पुढची संख्या ही 6वी असणार, ती आली 74. आणि 73च्या अगोदरची संख्या 72 ही असणार 5वी. मग तुम्ही म्हणणार हे कसं, कारण 10 संख्यांचा आपल्याला मध्य मिळाला 73, 73च्या अगोदरची 5वी, 73च्या नंतरची 6वी. मग आता पहा बरं, आपल्याला जर 5वी मिळाली 72, तर आता 70 काय झाली 4थी, 68 काय झाली 3री. आपल्याला ते काय म्हणले, 3री संख्या मिळाली 68 आणि 6वी मिळाली 74. झालं. बघा आपल्या उदाहरणानुसार आपण एक्स मेथडनं डिटेल सोडवलं होतं. 3री आपल्याला काय मिळाली 68 आणि 6वी काय मिळाली 74. फक्त काय केलं आपण 730ला 10ने भागितलं, 73च्या पुढची झाली 6वी आणि 73च्या अगोदरची झाली 5वी. एवढं मात्र आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असेल तरच जमेल. आणि जर नाही आहे जमत आहे तर एक्स मेथड तर इथं तुम्हाला करूनच दिली आहे. चला पुढे चलूयात आपण. आपल्याला प्रश्न दिला आहे की 15, 21, 28 आणि 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत. तर ह्या काय आहेत, सर्व ह्या त्रिकोणी संख्या आहेत. कसं, तर आपली इथं आपण बेसिक माहिती पण दिली ना, की 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र आहे n + n + 1/2. n म्हणजे पहिली नैसर्गिक संख्या. बघा इथे आपल्याला काय केलंय, 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या सुद्धा काढून दिल्यात. मग काय काय आहे, 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36. आपले काय काय पर्याय होते 15. हे बघा 15 नंतर 21, 28, 36, 100 पर्यंत इथे तुम्हाला काढून दाखवलेल्या आहेत. पुढे चलूयात आपण. 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता. या अगोदर आपण सेम उदाहरण घेतलंय, बरोबर आहे. हे 2018ला आलेलं आहे. या अगोदर अशाच प्रकारचं उदाहरण आपल्याला 2021ला पण आलं होतं की 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता. आता विचारलंय 5व्या. मग हा जो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे आपल्या लक्षात आला असेल की वारंवार रिपीट होणारे प्रश्न, नेहमी विचारले जाणारे प्रश्न, फक्त अंक बदलले, बाकी गणित सेम आहे. इथं 15 ऐवजी 10 होतं आणि इथं 5 ऐवजी 8 होतं. बाकी सेम मेथडनं सोडवायचं आहे. की त्रिकोणी संख्या म्हणजे काय, सूत्र काय, पाया काढण्याची मेथड कोणती. मग बघा 15चा पाया 15 × 2 30, 30 पेक्षा लहान पण मोठ्यात मोठी वर्गसंख्या 25, 25चं वर्गमूळ 5, 5 झाला पाया. नवीन पाया 5 आणि 5 10. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे आपला, 2 अंकी समसंख्या व विषम संख्या यांची बेरीज यातील फरक किती. 2018चा प्रश्न आहे. पहिले काय करायचं आहे आपला, सम आणि विषम किती आहेत 90. बघा सेम असाच प्रश्न येऊन गेला 2021ला की 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती. 2018ला काय आला की 2 अंकी सम आणि विषम संख्या यातील फरक किती. म्हणजे टॉपिक सेम आहे, फक्त आपल्याला त्यातला बेसिक फरक कळला पाहिजे. समसंख्यांची बेरीज 2430 आपण अगोदरच काढली होती, तशीच विषमची काढली 2475. मग आता दोयची वजाबाकी केली आली 45. कुठं आहे, पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. म्हणजे जर आपण जर बेसिक पद्धतीनं पाहिलं तर जेव्हा 2 अंकी समसंख्या जेवढ्या आहेत किती आहेत 45, मग त्यांच्यातला फरक आहे किती असतो 45च आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, परत सहमूळ संख्येवर आधारित आहे. या अगोदर आपण 2-3 उदाहरणं पाहिलेत. हा 2018ला आला आहे. 12 101, 9 39, 9 49, 11 111, 19 247. मग आपल्या इथे एक गोष्ट लक्षात येणार आहे की 11 111, 9 49 आणि 19 249 हे जे अंक आहेत हे रिपीट झालेले आहेत. बरोबर, म्हणजे उदाहरणामधले अंक सुद्धा रिपीट झालेले आहेत. मग चला आता बघा 12 आणि 101 ची विभाज्य कुठंच मेळ म्हणजे एकसारखे नाही, म्हणजे ही जोडी आहे. 9 49 ची जोडी आहे आणि 11 111 ची जोडी आहे. 19 249 का नाही आपण पाहिलं की 19 गुणेला जर 13 केलं तर 249ला भाग जातो. आणि 9 आणि 39 हे तर आपल्या तोंडपाठ आहे. 3 त्रिक 9, 13 त्रिक 39 म्हणजे 3 न भाग जातो. म्हणून 9 39 आणि 19 249 जोडी होणार नाही. मग आता जोड्या किती होणार, ही 1 नंतर 2 आणि नंतर 3 जोड्या होणार. 109 आणि 39 आणि 19 आणि 249 जोड्या होणार नाही. म्हणजे एकूण जोड्या किती आहेत 3 आहेत.
आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3. एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 17. बघा 18ला सेम क्वेश्चन आलता. 21 ऐवजी आपल्याला तिथे काय होतं 15 होतं आणि 7 ऐवजी 5 होतं. सेम मेथड वापरली. बेसिक माहिती इथे दिली आहे, रिपीट करत नाही आहे, तुम्ही रीड करून घ्या परत. 21चा पाया 21 दुनी 42. 42पेक्षा लहान पण मोठ्यात मोठी वर्गसंख्या, इथे 42 पाहिजे हवं होतं. ओके, 42पेक्षा लहान काय आहे 36 वर्गसंख्या आहे. पाया किती झाला 6. मग आता 6 + 7 13. ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर होणार आहे. पुढे जायचं आहे आपल्याला. 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती? बघा या अगोदर काय झालंय 2 अंकी समसंख्यांची बेरीज झाली. आता विषम संख्यांची बेरीज. आणि अगोदरचा प्रश्न काय होता सम आणि विषम संख्यांमध्ये फरक. मग आता बेरीज आपण अगोदरच पाहिली किती येते 2475. पर्याय क्रमांक 4. कशी 2 अंकी समसंख्या किती आहे 90. सम आणि विषम त्यातला सम 45 विषम 45 आणि सूत्र पहिली विषम प्लस शेवटची विषम भागेला 2 गुणिले एकूण विषम. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. परत सहमूळ संख्येवर आलेला प्रश्न आहे की सहमूळ संख्यांच्या जोड्या किती असा प्रश्न आहे. उत्तर सेम आहे, 3च उत्तर आहे. मग आता बघा 8 25ची जोडी आहे. 25 26 तर या क्रमवार आहे म्हणजे ती कन्फर्म आहे. आणि 12 101 पण आहे. बघा 12 101 ती जोडी रिपीट झाली. 9 39 जोडी रिपीट झाली. याला 3 ने भाग जातो म्हणजे हे होणार नाही. 17 आणि 187. तर 17 आणि 187 काय आहे तर 17ला जर 11ने गुणलं तर 187 येतं म्हणजे ही पण जोडी होणार नाही. तुम्ही जर आपल्या ॲपमध्ये गेलात ओएसिस करिअर पॉईंटच्या जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे तिथे सर्च करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये आपल्याला 2013 ते 2025 सर्व विषयाचे विषयवाईज पेपर सोडवता येतील. त्यांच्या PDF व्ह्यू करता येईल व तिथे व्हिडिओच्या लिंकसुद्धा मिळतील. तसेच सर्व प्रकारचे सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत. प्रश्न आहे आपला जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? प्रश्न पहिले संकल्पना समजून घ्या. जोडमूळ संख्या म्हणजे जुळ्यामूळ संख्या ज्याला ट्विन प्राईम नंबर्स असं म्हणतात. ज्या 2 क्रमवार मूळ संख्यांचा 2चा फरक आहे त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. जोडमूळ संख्या कधीच एकटी नसते. इथे अट आहे जोडमूळ संख्या ह्या मूळ संख्या असणे कंपल्सरी आहेत आणि त्यांच्यात 2चा फरक पाहिजे. समूळ संख्या ही मूळ संख्या असावीच असं बंधन नव्हतं. मग 1 ते 200 पर्यंत एकूण 15 जोड्या आहेत ज्या तुमच्या माहितीसाठी दिल्यात. तुम्ही त्या नोट डाऊन करून घेऊ शकता. बरोबर. मग आता बघा जोडमूळ संख्या आपल्याला आता निवडायच्या आहेत. आता 117 3 ने भाग जातो का? 1 आणि 1 आणि 7 9 3 ने भाग जातो म्हणजे ही मूळ संख्याने कटला पर्याय. 127ला 7 आणि 3 10 नाही. नंतर 1 10 आणि 12 जातो 3 ने भाग जातो हा पर्याय कटला. 7 आणि 1 8 आणि 12 3 ने भाग जातो हा पर्याय कटला. मग आपलं उत्तर झालं 107 आणि 109. ह्या काय आहेत ट्विन प्राईम नंबर्स आहे. पुढे चलूयात आपण. 52 ते 115 यामधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक. सेम मेथड वापरायची आहे. एकूण नैसर्गिक संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस 1 म्हणजे 115 वजा 52 बरोबर 63 प्लस 1 बरोबर 64. एकूण समसंख्या आहे 32, विषम संख्या आहे 32. मग क्रमवार समसंख्यांची बेरीज किती आली 2656. विषम संख्यांची बेरीज आली 2688. दोन्हीमधला फरक मग काय वजाबाकी करायची आला 32. या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं सम आणि विषम संख्या सारख्या असतील तर त्यांच्यातील फरकही तेवढाच असतो. जिथे 45 होता इथे बघा एकूण समसंख्या आहे 32, विषम आहे 32 आणि फरकही आहे 32. ही एक ट्रिक आहे. जर आपली कन्सेप्ट क्लिअर आहे तर विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद उत्तर निघत आहे. उत्तर झालं ऑप्शन नंबर 2. पुढे चलूयात आपण आता. खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? आपण आत्ताच पाहिलं होतं की जोडमूळ संख्या म्हणजे अशा मूळ संख्या की ज्या मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो आणि जोडमूळ संख्या ह्या कन्फर्म 101% मूळ संख्या असतातच. बघा आणि जोडमूळ संख्या कधीच एकटी येत नाही, ती जोडीच असते. 1 ते 200 पर्यंत 15 जोड्या आहेत त्या तुम्ही लिहून घेऊ शकता. चला आपण एक एक जोडी बघूयात आता. 129 बघा 9 1 10 2 12 3चा भाग गेला नाही. 141
4 आणि 1 5 6 भाग गेला 3चा नाही. 179 आणि 181 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. हे बघा इथं आपल्याला दिली आहे. 159 बघा 9 आणि 1 10 आणि 5 15 3चा भाग जातो म्हणजे तो पर्याय कटला. 13 ते 88 या संख्यामधील सम आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? आत्ताच आपण पाहिली होती कन्सेप्ट. बेरजेतील फरक जर 38 आहे आणि काय आहेत समसंख्या 38 विषम संख्या 38 म्हणजे बेरजेतला फरकही 38 आहे. पर्याय क्रमांक 1. तरीही आपल्या सोयीसाठी काय केलं आहे इथं व्यवस्थितरित्या लिहून म्हणजे सोडवून दिले आहे. तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ सुद्धा शकता. पुढे चलूयात आपण. प्रश्न आहे की सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांच्या बेरजेतील फरक यांची बेरीज किती विचारली आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 106. मग आता संयुक्त संख्या कंपोजिट नंबर्स आणि मूळ संख्या प्राईम नंबर्स यांची डिटेल माहिती इथं दिली आहे. मग आता सर्वात लहान विषम संयुक्त संख्या बघा सर्वात लहान ते काय म्हटले सर्वात लहान विषम संयुक्त संख्या काय आहे 9 ही सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आहे. काय आली 9 बरोबर आहे. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. आता त्याला थोडंसं आपण वरती घेऊयात म्हणजे तुम्हाला आणखी व्यवस्थित दिसेल. हां बघा सर्वात लहान काय झाली 9. आता 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या काय झाली 97. ओके मग 97 आणि 9 काय झालं 98 99 100 1 2 3 4 5 6. मग आपलं उत्तर काय झालं पर्याय क्रमांक 2 106. आणि या टॉपिकवर आधारित आपण शेवटचा प्रश्न पाहत आहोत. x/15 ही एक विषम संख्या आहे. या संख्येनंतर क्रमाने येणारी 13वी समसंख्या कोणती. 2013ला आलेला प्रश्न आहे. मग बघा दिलेल्या विषम संख्येनंतर क्रमाने येणारी n वी समसंख्या बरोबर दिलेली विषम संख्या प्लस कंसात 2n वजा 1. मग आता स्टेप बाय स्टेप सोडवा. x/15 प्लस 2 गुणिले 13 वजा 1 कारण की 13वी काढायची ना. मग x/15 प्लस 26 वजा 1 13 दुनी 26. मग x/15 प्लस 25 छेद समान करून घेऊ. मग आता छेद समान केला उत्तर मिळालं x प्लस 375 छेदात 15. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. काय झालं आहे इथे बघा इथं 5 DTP व्हायचं राहिला आहे. ओके तो DTP करताना कटला असेल. उत्तर झालं पर्याय क्रमांक 1. बघा अशा प्रकारे आपण काय केलं 2013 ते 2025 संख्या व संख्यांचे प्रकार या टॉपिकवर आधारित पूर्णच्या पूर्ण 21 प्रश्न डिटेलमध्ये पाहिले आहेत. तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे तिथेही सर्च करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक उपलब्ध आहे. इथे आपल्याला 2013 पासून 2025 पर्यंत झालेले सर्व पेपर सोडवता येतील. त्यांच्या PDF व्ह्यू करता येईल व व्हिडिओच्या लिंकसुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर सर्व विषयाचे सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिस करिअर पॉईंटचे इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मसुद्धा जॉईन करा जेणेकरून निश्चित तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद.